कोल्हापूर शहरामध्ये अपघाताचं सत्र सुरूच आहे। गेल्या काही दिवसापासून टोल नाक्यावर अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे। आपण जर बघितलं तर आता शिरोली टोल नाक्यावर हा अपघात जर बघितला तर भीषण अपघात वाटतंय। पारिक आणि शंभो टूर अँड ट्रॅव्हल्सची ही मालकीची ट्रॅव्हल्स आहे। विशेष म्हणजे या ट्रॅव्हल्स ही रिपेरीसाठी सोडण्यात आली होती। तिथनं अज्ञात चोरट्यांनी ही ट्रॅव्हल्स चोरून मध्यरात्री कोल्हापूर शहरामध्ये नेली। याची माहिती गॅरेज मालकाला मिळताच गॅरेज मालकाने याचा पाठलाग करत असताना अज्ञात चोरट्याला ही ट्रॅव्हल्स बहुतेक आवडले नाही म्हणून त्यानं जो शिरोली टोल नाका जो बंद पडला आहे त्या टोल नाक्यावर डायरेक्ट कट्याड्यावर घातलं। कट्याड्याचं तर नुकसान झालं, गाडीचंही मोठं नुकसान झालं आहे। अधिक पोलीस कोल्हापूर पोलीस करतात। आपण जर बघितलं तर गाडीचा पूर्ण चक्काचूर झालेला आहे। विशेष म्हणजे हा अपघात एवढा भीषण आहे की जर बघितलं तर यामध्ये कोणीतरी अपघाती झाला असं वाटावं, पण कोणत्या दुर्दैवी कोणाचा यामध्ये कोणी जखमी नाही आहे। विशेष म्हणजे ही गाडी चोरून नेत असताना हा मोठा अपघात घडलेला आहे। ड्रायव्हर पळून जात असताना हा अपघात पहाटेच्या सुमारास घडलेला आहे, प्राथमिक माहिती अशी मिळते। जर बघितलं तर हा अपघात मोठी ट्रॅव्हल चोरून नेत असताना पोलिसांकडून प्राथमिक ही माहिती आता आपल्याला मिळालेली। आपण जर बघितलं तर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत। कॅमेरामन सुनील कटकरसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।